नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हे शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पोचत आहेत पाकिस्तानमध्ये. दुसऱ्या बाजूला इराणचेही वरिष्ठ नेते पाकिस्तानामध्ये येत आहेत. ह्या दोघांच्या दरम्यान एक चर्चा व्हायची आहे आणि प्रत्येकाने आपापले मुद्दे जे आहेत ते एकमेकांना कळवले आहेत. ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की या सर्व मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते आणि ह्याच संदर्भाने अमेरिकेने एक प्रकारे आपला अत्यंत उच्च पदावरच्या व्यक्तीला ह्याच्यासाठी पाठवून आपण किती गंभीर आहोत ह्याच्याबद्दल हे दाखवून दिलेलं आहे. अर्थात इराणबद्दलही तसंच म्हणता येईल. तुम्ही जे म्हणता ते 40 वरिष्ठ नेते आज गेल्यानंतरचे जे कोणी उरलेले आहेत ते तिथे येत आहेत, तेव्हा त्याच्याकडे सुद्धा आपल्याला अतिशय गंभीरपणे बघायला पाहिजे. पण केवळ तिथे जाणं आणि आम्ही चर्चेला तयार होणं हे म्हणणं वेगळं आणि जसं इराणला अमेरिकेचं समाधान करावं लागेल तसंच अमेरिकेलाही इराणचं समाधान करावं लागेल. अमेरिकेचं समाधान जे आहे आणि त्याही पेक्षा मोठं म्हणजे ती ज्यांच्या हितासाठी आज बांधील असल्यासारखं काम करते आहे तो इस्रायल आणि मध्य पूर्वेमधले अन्य अरब देश या सर्वांसाठी टॉप प्रायोरिटी काय आहे? प्राथमिकता कशाला आहे? प्राथमिकता याला आहे की इराणकडे युरेनियम असता कामा नये, समृद्ध युरेनियम असता कामा नये, कारण धोका हा आहे की तो अण्वस्त्र बनवू शकेल. त्यामुळे इराणनी जर का बनवली असतील तर त्याचा ताबा पाश्चात्यांकडे दिला पाहिजे. अमेरिकेचं समाधान झालं पाहिजे की हे सुरक्षित हातामध्ये आहे. समृद्ध युरेनियमचा ताबा सुद्धा अमेरिकेकडे मिळाला पाहिजे. इथे मी स्पष्टपणे अमेरिका अशासाठी म्हणते आहे की बेपत्ता वैमानिकाची बातमी, दिशाभूल करणारी बातमी पसरवून त्या आडाने अमेरिकन सैनिक इस्फहानच्या जवळ उतरले आणि त्यांनी प्रयत्न केला त्या न्यूक्लिअर पदार्थांपर्यंत पोहोचण्याचा. ह्याच्यावरती आम्ही स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तो कर्नल खाजगीवाले यांच्यासोबत मी केला होता. तो तुम्ही जरूर बघावा अशी विनंती करते आहे. तेव्हा खाजगीवाले यांनी त्याच्यामध्ये असं निदर्शनाला आणून दिलं की पहिली जी तुकडी तिकडे पोहोचलेली होती ती मुळात आधी तिथे साईट सिक्युअर्ड करण्यासाठी, म्हणजे ज्यावेळी अमेरिकन सैनिक तो माल उचलण्यासाठी पोहोचतील त्याच्या अगोदर त्यांचा मार्ग निर्वेध करण्यासाठी म्हणून ही तुकडी पोहोचलेली होती. परंतु या तुकडीला जोरदार प्रतिकार इराणी सैन्याने केला आणि त्याच्यामुळे त्यांचे मनसुबे सगळे उधळले गेले आणि अमेरिकन टीमला हात हलवत परत जावं लागलं. त्याच्यात त्यांचं अपरिमित नुकसान झालं. 2 C-130 आणि अन्य एकूण असं म्हणतात की 15 विमानं अमेरिकेने गमावली. ह्या सगळ्या झटापटीचं जे वर्णन आहे ते खाजगीवाल्यांनी अतिशय उत्तम केलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता. तेव्हा इस्फहान जवळ हे न्यूक्लिअर मटेरियल ठेवलेलं असणार, अन्यथा एवढा जोरदार प्रतिकार इराणने केलेलाच नसता. ह्याला दुजोरा जो मिळतो तो IAEA कडून. IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीचं जे आपलं प्रावधान आहे त्याच्यामध्ये आणि जे इन्स्पेक्शनसाठी येतात, म्हणजे तुम्ही जर का एकदा डिक्लेअर केलं की बाबा ह्या साईटवरती आम्ही फक्त नागरी अणु कार्यक्रमाचे प्रोसेसिंग करतो, तर त्यांना तिथे येण्याचा हक्क आहे, त्यांना इन्स्पेक्ट करण्याचा हक्क आहे. तुम्ही कसं एनरिच युरेनियम वापरताय, किती टक्क्यावरचं ते आहे, हे सगळं ते बघत असतात. तुमच्याकडे साठा किती आहे, म्हणजे तुमच्याकडे जर का गेल्या महिन्यात 100 किलो असेल तर अनेक वर्षभरांनी त्याच्यात काही भर पडली आहे का, या सगळ्या गोष्टींचा तडा लावला जातो. ती IAEA असं म्हणते की इस्फहानमध्ये इराणनी बव्हंशी युरेनियम तिथे सुरक्षित ठेवलेला आहे. आणि ही IAEA जी का म्हणते हे लक्षात घ्या, कारण इराणनी IAEA ला विशिष्ट त्यांच्या अणु कार्यक्रमाचे जे स्थळं आहेत तिथे इन्स्पेक्शन करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे IAEA चे लोक तिथे जातात आणि काही ताडून बघत असतात. ते जर का आज सांगत असतील की जवळ-जवळ 60% युरेनियम, एनरिच युरेनियम इराणचं हे इस्फहानमध्ये साठवलं गेलेलं आहे, तर त्याच्यामध्ये दम आहे आणि त्याच निशाणी
अमेरिकन सैन्य इस्फहान जवळ उतरलेलं होतं हे आपल्याला बघता येईल. आजची परिस्थिती काय आहे बघा, तिथे वाटाघाटी जर का चालू व्हायच्या असतील तर अमेरिकेला पटवण्याची गरज आहे की तुम्ही निर्धास्त राहा, आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही आणि हे जे समृद्ध युरेनियम आहे त्याचा वापर सुद्धा करणार नाही. ही 2 आश्वासनं जर का अमेरिकेला द्यायची असतील तर काहीतरी कारवाई करण्याची गरज आहे आणि ती कारवाई इराणने सुरू केलेली आहे. नंबर 1 ची गोष्ट अशी की हे जे काही तो साठा तिकडे ठेवलेला आहे आणि त्याचं खाली मोठं प्रतिष्ठान असणार आहे. तर त्याचे जे काही ॲक्सेस रूट म्हणतात म्हणजे आतमध्ये जाण्याचे आणि बाहेर येण्याचे जे मार्ग आहेत, हे मार्ग कायमचे सील केले जातायत. हे सील केले जातायत इतकंच नाही तर अ, त्या प्रवेशद्वारातून कोणालाही आत येता येऊ नये म्हणजे एकदा सील करण्यावरती ॲक्शन थांबलेली नाहीये. तर त्याच्या पुढे अडथळे निर्माण केले जातायत. म्हणजे कोणी जर का त्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला, तर ते इतकंसं सोपं राहणार नाही. त्याच्यात बीम्स टाकले जातायत. अ, मोठाली डेब्री म्हणतो आपण ज्याला म्हणजे पडीक सगळा कचरा जो असतो तो कचरा त्याच्याभोवती कुंपण घातलं जातंय. अनेक प्रकारचे अडथळे तिथे निर्माण केले जातायत, की जेणेकरून एखाद्याने जर का आत जाण्याचा प्रयत्न केला, तर तो सहजासहजी साध्य होणार नाही. म्हणजेच हे सगळे अडथळे दूर केल्याशिवाय कोणाला आत जाता येणार नाही. आणि ते दूर करणं एवढंसं सोपं नाही, कारण ते करत असताना परत इराणी सैन्य हे प्रतिकार करू शकतं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, की खाजगीवाले साहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं होतं, की आधी तिथपर्यंतचा जो प्रवेशद्वारापर्यंतचा ॲक्सेस हा सुकर करायचा, सुरक्षित करायचा आणि मग टीम्स आल्या असत्या आणि त्यांनी अ, अणू ते जे मटेरियल आहे ते घेऊन गेले असते. तोपर्यंत तो ॲक्सेस सोपा होता. हे अडथळे सगळे तिकडे नव्हते. पण आता ते अडथळे आणले गेलेले आहेत आणि हे सगळं कुठून कळतं तर आपल्याला सॅटेलाईट इमेजरीवरून हे समजतं की ही ॲक्टिव्हिटी चालू आहे. एक लक्षात घ्या साईट बंद झालेली नाहीये. साईटवरती सर्व प्रकारची कामं चालू आहेत. म्हणजे तिथे वाहनांची ये-जा चालू आहे. चेकपॉइंट्स आपल्या पद्धतीने काम करतायत. जे काही त्यांची इक्विपमेंट्स आहेत तिकडची, ती इक्विपमेंट्स सुद्धा व्यवस्थित काम करताना आपल्याला दिसत आहे आणि ही सगळी जी ॲक्टिव्हिटी चालू आहे त्याच्यामागे 2 गृहीतकं आहेत, की अमेरिका आपल्याला चकवा देते आहे. एक प्रकारे एका बाजूला शांततेच्या प्रस्ताव मांडायचा, त्याच्यावरती चर्चा घडवून आणायच्या. दुसऱ्या बाजूला अमेरिका परत एकदा हल्ला करण्याची तयारी करत असेल, त्याच्यासाठी त्यांना उसंत हवी म्हणून हे 15 दिवस त्यांनी घेतलेले आहेत. असाही त्याचा अर्थ इराणने काढलेला असू शकतो आणि त्यांना दोष देता येणार नाही कारण वारंवार हेच घडलेलं आहे. पण जशी अमेरिका तयारी करते तसा इराण सुद्धा गप्प बसलेला नाहीये हे आपल्याला त्यातून दिसतंय. तेव्हा त्यांनी अ, इथून पुढे जर का कोणी असा हल्ला केला तर त्या हल्ल्याचा तीव्र प्रतिकार होईल ह्याची जाणीव अमेरिकेला करून देतायत. सॅटेलाईट इमेजरी मधून हे जर का ओपनली कोणालाही दिसत असेल तर ते अमेरिकेलाही दिसते. अर्थात त्यांचं तिकडे ह्युमन इंटेलिजन्स पण असणार आणि ते त्यांना आणखी माहिती सुद्धा देत असतील. पण हे अगदी उघड व्हायला पाहिजे ह्या 2 गोष्टी आणि इराण दुसराही एक कदाचित निर्देशक आहे, की ही साईट आम्ही वापरणार नाही आहोत, हे मटेरियल आम्ही वापरणार नाही आहोत, ह्याची अण्वस्त्र होणार नाहीत, याची ग्वाही सुद्धा या कृत्यामधून कदाचित इराण देऊ शकत असेल. कल्पना नाही नेमकं त्यांना काय करायचं आहे आणि कुठपर्यंत हे सगळं पुढे न्यायचं आहे, हा भाग आहे त्याच्यातला. पण तरी सुद्धा एक प्रकारे हायली सेन्सिटिव्ह साईट इस्फहानची होती आणि त्याच्यापासून अतिशय जवळपर्यंत अमेरिका पोहोचलेली होती. तेव्हा 2 प्रकारे लोक बघतात ह्याच्याकडे हे सगळं जर का थांबलं तर काय होईल आणि नाही थांबलं तर काय होईल? तर त्याच्यामध्ये हे जसा इस्फहानमध्ये ही जी सगळी तयारी चाललेली आहे ती जशी दिसते तशी बुशेर इथला त्यांचा जो प्लांट आहे तिथे अनेक रशियन अ, अधिकारी बसलेले असायचे आणि तिथे ते कार्यरत होते. तेव्हा त्या बुशेरमधून आपण आपलं जे सगळे अधिकारी आहेत त्यांना परत बोलवायचं काम चालू आहे. हे रशियानी मान्य केलेलं आहे. सगळेच अजून परत गेलेले नाहीत, परंतु प्रोसेस चालू आहे असं रशियाने सुद्धा मान्य केलंय. तेव्हा सगळा जो आपण म्हणतो ना पोपटाचा राक्षसाचा जीव हा
पोपटामध्ये असतो तसा ह्या सगळ्या युद्ध नामक राक्षसाचा जीव हा सगळा इराणकडे असलेल्या न्यूक्लिअर मटेरियलवर आहे. इराण हा युयुत्सू देश आहे याबाबत शंका नाही. ते युद्ध करत राहतील, युद्धखोरी आहे. पण त्यांच्याकडे ते अल्टिमेट हत्यार असता कामा नये, कारण त्या हत्यारासमोर माणसाला शरणागती पत्करावी लागते. आणि ते हत्यार असेल तर ते जसा इस्रायलला उद्ध्वस्त करतील तसाच मध्य पूर्वेमध्ये त्यांना जो देश आपला शत्रू आहे वाटतो, त्यांना सुद्धा ते सरळ करू शकतील. तेव्हा मध्य पूर्वेमध्ये त्यांनी अणुअस्त्र वापरू नयेत याच्यावरती कटाक्ष आहे आणि ती माझ्या मते ती लक्ष्मण रेषा आहे. ती अमेरिका त्यांना ओलांडू देणार नाही आणि ते जर का मान्य होत नसेल तर युद्ध वारंवार असंच होत राहील, थांबत राहील, होत राहील, थांबत राहील. ही सगळी दुष्टचक्र आहे. तेव्हा ही बातमी महत्वाची आहे की त्यांनी ते प्रवेशद्वार जी आहेत ती बंद करायला घेतलेली आहेत आणि रशियाचे जे कोणी पर्सोनेल तिकडे होते अधिकारी ते सगळे बुशेअरमधून वापस बोलवण्याचं काम चालू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.